नमस्कार सर्वांना. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय आणि खूप जणांचा आता क्वेश्चन असेल, कारण खूप दिवस झाले आपण ना लेट ब्लॉग टाकतोय, म्हणजे लेट आपले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. तर आता मस्तपैकी रेडी झालोय आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावा. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मध्ये ना मी आजारी होतो. आजारी म्हणजे खोकल्याचा हे होता माझा, म्हणजे प्रॉब्लेम. तर खोकला आता गेलेला आहे, पूर्ण बंद झालेला आहे. जेव्हापासून तो औषध 2 वेळेला घेतला तेव्हापासून ना स्नेहा. तर आता खोकला तर क्लिअर झाला आणि खोकला क्लिअर झाल्यावरती लगेच माझी दाढ दुखायला लागली. या साईडचं थोडीशी सुजन आहे, ते ॲक्च्युली तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, पण मी जेव्हा आरशामध्ये बघतो ना तर या साईडला सुजन आहे. तर तिथं कसं काय माहिती का, रूट कॅनल करायचं आहे. तर एक स्टेप झालेली आहे आणि मग नंतर आता 3 दिवसानंतर त्यांनी मला बोलवलं आहे डॉक्टरनी. तर आता सिमेंट वगैरे भरलेलं आहे आणि एक स्टेप पूर्ण केलेली आहे आणि आता दुसऱ्या 3 दिवसामध्ये बोलवलं आहे ना, तेव्हा प्रॉपर सर्व होणार. तर त्याच्यामुळे एक कारण दाढ दुखल्यावरती तुम्हाला माहीत असेल किती पेन होतोय, रात्रभर झोप नव्हती येत आणि मग नंतर त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲडिटिंग पण तसेच राहायचे. कधी कधी आम्ही व्हिडिओ शूट पण नव्हतो करत. तर त्याच्यामुळे व्हिडिओज तुम्हाला लेट पाहायला मिळाल्या आणि जे काही व्हिडिओज तुम्हाला आता मध्ये बघायला भेटल्या ना, त्या थोड्या म्हणजे कसं आहे माहिती आहे का, 4-4, 5-5 दिवस अगोदर शूट केलेल्या होत्या. आता याला रिझन काय मी तुम्हाला हे पण सांगतोय. मग अगोदर शूट केलेलं मग तुम्हाला एवढ्या लेट का बघायला भेटल्या, त्याला पण एक रिझन हे आहे का, जसं आपण व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी जो सॉफ्टवेअर यूज करत होतो ना, त्याला मी काय केलं माहिती आहे का, 2 वर्ष अपडेट नव्हता केला. 2 वर्षानंतर मी अपडेट केला ना, तर त्याच्यामध्ये एवढे चेंजेस झाले ना, चेंजेस म्हणजे तो हँग व्हायला लागला. मग मी इंटरनेटवरती खूप सर्च केला, रिसर्च केला असं का होतोय म्हणून. मग नंतर मला असं समजला का त्या सॉफ्टवेअरमध्ये हा प्रॉब्लेम आलेलाच आहे. तर नंतर मला असं एवढा ताप वाटायला लागला ना का यार मी उगाच अपडेट केला त्या सॉफ्टवेअरला. आणि कसं आहे ते आपल्याला कशी म्हणजे रेग्युलर आता जवळजवळ 4 वर्ष झाली ना स्नेहा तो आपण सॉफ्टवेअर यूज करतोय. 4 वर्ष जास्त झाली. तर मी नाव का नाही सांगत, कसं आहे माहिती आहे का, आपल्या कुठल्या ॲप्सबद्दल नाव खराब नाही करायचं, कारण त्यांनी 4 वर्ष एवढी आपल्याला साथ दिली ना, खूप चांगली साथ दिली ना. तर आता अपडेट केला तर कसं आहे माहिती आहे का, तर हे झाला, ते हँग व्हायला लागला, मध्ये मध्ये आवाज पण जायला लागला. तर आता मी दुसरा सॉफ्टवेअर यूज करतोय. तर त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का, आता त्या सॉफ्टवेअरची आपल्याला म्हणजे कशी आयडिया नाही, कुठे काय आहे, कसं एडिटिंग करायची. तर त्याच्यासाठी ना मला खूप टाईम लागतोय. तर आता मला जवळजवळ म्हणजे प्रो व्हायला ना जवळजवळ 5 ते 6 आठवडा 10 ते 15 दिवस जातील. प्रो म्हणजे काय, त्या ॲपची सवय व्हायला मला थोडा टाईम जाईल. तर बस एवढंच. नवीन सॉफ्टवेअर आपण आता एडिटिंगसाठी यूज करतोय, तर त्याच्यासाठी थोडासा टाईम लागतोय, कारण त्या सॉफ्टवेअरचं आपल्याला काही माहिती नाही. खूप सारा मला सर्च करायला लागतो, इंटरनेटवरती सर्च करायला लागतो, यूट्यूबवरती सर्च करायला लागतोय, गुगलवरती सर्च करून बघावं लागतं हे ॲप्लिकेशन कशी यूज करायचे, ह्याच्यामध्ये एडिटिंग कशी करायची. तर ह्या सर्व गोष्टींसाठी मला टाईम लागतोय. मग कसं होतं, आपण रेग्युलर ब्लॉग शूट करतो ना, त्याला मग ते 2-2, 3-3 दिवसानंतर एडिटिंग होऊन तुमच्यापर्यंत बघायला मिळतोय. तर बस आता अजून तुम्हाला मला तर वाटते हा जो ब्लॉग आहे ना, आता मी तुम्हाला सांगतो वार काय, हा ब्लॉग ना आम्ही मंगळवारी शूट करतोय. तर आता तुम्हाला मी सांगितलं आपले व्हिडिओ म्हणजे आपले ब्लॉग का लेट येतात, ह्याचा रिझन पण तुम्हाला सांगितलेला आहे. आणि बघा झाडं किती मस्त, वाव. आता आम्ही काय काय चेंजेस केलंय माहितीये का, भरपूर आहे बघा. मिरचीच्या झाडावरती बघा फुलं पण यायला लागली व्हाईट कलरची. आणि अजून खूप काही आणलेलं आहे गॅलरीमध्ये लावण्यासाठी, ते तुम्हाला मी नंतर दाखवतो, जेवण झाल्यावरती दाखवतो. स्नेहा बघूया काय करते. हाय सगळ्यांना. तर आता कसं आहे की आम्ही यांच्या दाढचा रूट कॅनल होणार आहे, तर डॉक्टरनी काल काय सिमेंट भरलाय, म्हणजे क्लीन करून पूर्ण. हो, तर काल आधी चपाती केलेली मी, तर त्यानं थोडासा त्रास झाला. आता पण चपाती भाजी करायची होती, तर हे बोलले चपाती भाजी नको बनवू, काहीतरी असं बनवू की मग इझिली खाऊ शकतो. बरोबर. विचार केला की ऑप्शन काय, हेल्दी खिचडी करूया आपण, म्हणजे टेस्ट पण मिळेल आणि प्रोटीन्स आणि जे न्यूट्रिशन्स आपल्याला पाहिजे ते पण मिळून जाणार आणि गोळी पण घ्यायची आहे. आणि भात कसला तरी बनवणार होतीस ना, मी आता विचार कॅन्सल केला का ते, गार्लिक राईस चांगला खायचं. पण गार्लिक राईस मध्ये काय, फक्त गार्लिक आणि राईस. तुम्ही बघा मी करते हेल्दी खिचडी, टेस्टीच बनवणार. हो. आणि इथे सानू बसले. सानू मोबाईल फोटो शोधते का, अच्छा. हे काय कलिंगड काढून ठेवलंय का, ओके. मग हे भाजी नको करू ना, संध्याकाळी बनवू. हा संध्याकाळी बनवू ना, चपातीचं पीठ पण हे करून ठेवलं, ठीक आहे. चालेल ठीक आहे.
तर चला मग आता माझं थोडंसं ना एडिटिंगचा व्हिडिओचं काम राहिलेलं आहे तर ते आता मी व्हिडिओ एडिटिंग करून घेतो. व्हिडिओ एडिटिंग झाली ना का मग आम्ही आता आपण नवीन नवीन प्लॅन लावण्यासाठी काय काय कोणकोणते प्लॅन लावणार आहोत आणि त्याच्यासाठी काय काय आणलं ते तुम्हाला मी नंतर दाखवतो. कंटिन्यू राहा. फायनली जेवण झालेलं आहे. या सर्वांनी जेवायला बघा किती मस्त पैकी खिचडी मसाला याच्यासोबत भाजीसोबत खाऊन बघा किती टेस्ट. भाजीसोबत कांद्याची पात. बोला काय बोलते काय बोल टेस्टी बनवलंस नेहा. गरम पण आहे. टेस्टी ना. सांगू बघा फर्स्ट टाइम एक नंबर. वडे पप्पा यांचे वडे बनवले तर किती टेस्टी लागले. काय? वडे बनवायची गरजच नाही एवढं मस्त आहे. एक नंबर. काय भारी बनवले. याच्यामध्ये मिक्स केले भाजीमध्ये जबरदस्त. तर आता बघा तुम्ही आपली जी बाल्कनी बघा किती सुंदर दिसते है ना. हा जेव्हापासून आपण हे प्लांट आणलाय हा मिरचीचा आहे आणि मिरचीवरती बघा फुलं पण यायला लागलेली मिरची आहेत. पण आणलेले आता मी काढून वगैरे हे केलेले आहेत. हा ते use आणि केलेले ते आहेत. कढीपत्ता आहे, हो अपराजिता आहे, गुलाब, जास्वंदी डबल आणि कृष्ण कमल हा, ब्रह्मकमल, sorry. आणि इथे तुळस आणि हा एक आहे आणि तिथं आहे ना तो ते कुठला आपला सदाबहार. सदाबहार. तर एवढे प्लांट लावले तरी आमचं आता काही मन काही भरत नाही. तर हो. आमचं आहे ना असं किती दिवस चालू आहे की ना आपण टोमॅटो लावूया, मेथी दाना हे करूया, हो सीड प्लांटिंग करूया आणि मग कोथिंबीर पण लावूया. हे कसं आपण डेली मध्ये युज करू शकतो बरोबर. जसं की कोथिंबीर आपल्याला डेली लागते, मिरची, कढीपत्ता. तर असं ना आम्ही असं विचार केला की थोडं ट्राय केला पाहिजे आपण पण. येवो का नाही येवो ते नंतरचा बघू आपण पण खुशी ट्राय मिळते. करूया. खुशी तर मिळेल ते करण्यात ना. हो तर आता काय काय आणलंय पण पहिला काय आता ना करायचं. आपण हे बनवूया काय बोलतात सॉइल काय बोलतात माती मिक्स करूया चांगली जेणेकरून आपले जे प्लांट आपण लावतोय त्यांना चांगलं पोषण मिळलं पाहिजे. हे हा. चांगले असं काही नाहीये. ग्लव्सची काय गरज आहे. हा. दे ना कैची दे बाबू. तर बघा आणि हे बघा हे पाणी देण्यासाठी सकाळी मी Water जेव्हा can पाणी दिला ना जबरदस्त वाटलं. एकदम मस्त वाटलं ना? परफेक्ट पडते याच्याने पण पाणी. हो. चल आपण जे कैची दे. मगनी देणं आणि याच्यामध्ये डिफरंट आहे, फरक आहे. हे द्या. तर आहे ना हे आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. याच्या अगोदर आम्ही कधीच असं स्वतःहून काहीच आणून लावला नाही बरोबर हा. ना? तुम्ही पण नाही लावला ना. नाही नाही ह्यांना आवड झाली तर मला पण आवड झाली. म्हणजे आता आपण करूयाच. ओके. तर याच्यात कुठली माती Earth अर्थ मॅजिक magic. काय पॉटिंग सॉइल. आपण आहे ना नर्सरी मधून पण आणून लास्ट टाइम एकदा केलेला पण त्याच्यात ना खडे खूप असतात ना. हा नाही खडे घालणार बरोबर ना ते ते? बरोबर देत नाही ते. का आणि गांडूल वगैरे असं हा. किडे होते खूप सारे. बापरे हा. मला भीती वाटते मग ते बघून. तर आज आपण काय काय लावणार आहोत ते नंतर तुम्हाला मी सांगतो. पहिला आम्ही हे करतो माती. बघा चांगलं आहे. किती एकदम ना हे बघ. हा हा तू पण टाक थांब. तू याच्यात टाकायचं आपण पॉट मध्ये जेव्हा हे करू ना हा बॅग याच्यामध्ये. ठीक आहे. याला कोणते बॅग बोलतात. ग्रो बॅग. ग्रो बॅग आपण आणलेले आहेत. किती आहेत टोटल. 5 आहेत 5. 5 आहेत का. ओके. नाही मी हाताने काढते बस तुझं नाही युज करत. आपण मिक्स करायचं पहिले हे सर्व. बघा माती माती आहे. आहे. मग तो काय मुरुमच आहे तिकडं मग ते डोंगरामध्ये. निकिता ताई मला ते बोला तुम्ही नर्सरी मध्ये सगळं वेळ पण माती जी असेल ताई ते बरोबर नाही देत ते लोक. अच्छा माती बरोबर नाही देत ना. यानं का तुम्ही लास्ट टाइम एकदा आणलं होतं किती गांडूल निघलेलं. मी मला नाही आवडत ते मग ते. बारीक बारीक पोपेट विपेट निघतात ना. गांडूल गांडूल असतात ते असं. हा बरोबर. हा गिजाई टाईप. त्याला काय बोलतात आपल्याकडे तेच गिजाई घोन बिन गोल टाईप. गोल. हा हा. तर हे मुरुम टाकला आता हे काय. कोकोपीट ओके हे आपला जे नारळाचं हे असतात ना त्याचं त्याचं आहे. आहे. मला नाही. तर आता आपण जेवढी क्वांटिटी मध्ये दोन्ही माती घेतले आता कोकोपीट ऍड करूया ओके. तेवढीच क्वांटिटी मध्ये. तर आता आपण बघा सॉइल मिक्स बनवलेलं आहे. याच्यात कोकोपीट आणि एक रेड सॉइल आणि एक अर्थ मॅजिक पॉटिंग सॉइल घेतलं आपण. आता काय हे करायचं. तिन्ही आपण मिक्स करून आता काय करणार आपण जो आपण ग्रो बॅग घेतला त्याच्यात ऍड करणार. हे बघा हे आणि आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्ही कुठेही चुकत असलो तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. किती 5 आहेत 5 ना. आहेत तर आपण 3 यूज करणार ना. याच्यात ना आता किती यूज करायचे. 2च 3 का. तर हा तिसरा ग्रो बॅग मध्ये माती टाकतेच नाही. तर बघा आपण मेथी दाणे घेतले जे आपण घरात किचन मध्ये यूज करतो ते. ओके मेथीचे दाणे पेरलेले आहेत स्नेहाने. पेरले बोलतात त्याला. हा. हा, बरोबर. बस जास्त नको. आणि बघा काय याला धना धना, कोथिंबीर ना. धना धनाचा कोथिंबीर रेडी. तर आम्ही ना टोमॅटोचे सीड्स मागवले. मला घरातले काही एवढा आयडिया नाहीये होणार का नाही होणार seeds हा. मध्ये.
चला तुम्हाला पण दाखवतो टोमॅटोचे सीड्स. टोमॅटो सीड्स, बिया, टोमॅटोच्या बिया. आणि याचं प्राइस किती सांगू का? किती? 94 रुपीज. Okay. एवढेच सीटसाठी पण काहीतरी असेल बघा ना. हा. आपण जे मार्केट मधून आणले त्याचा काहीतरी फरक असेल म्हणून एवढा महाग आहे, बरोबर ना? बरोबर. आता बघा ग्रो बॅग आपण बाहेर ठेवतोय. हे असं आम्ही म्हणजे एक ट्रायल करतोय. आणि हे आम्ही फुल भरायला पाहिजे ते नाही ते पण सांगा, हा. जेणेकरून आपण व्हिडिओ पडली की आपण थोडा चेंजेस करू शकतो, बरोबर ना? बरोबर. हा या आम्हाला काहीच आयडिया नाही. नाही, मला तर वाटतं एवढंच पाहिजे, जेवढं मूल त्यांचं खालपर्यंत गेला पाहिजे एवढं बरोबर आहे. असं ठेवतो नाही. हा. आणि बघा हा मिरचीचा आहे. मिरचीवरती बघा फुलं पण आलीत सफेद कलरची. हे साईडला प्लांट लावलेला आपण. आणि आता पाणी छिडकतेस नाही. मला वाटतं त्यानेच द्यायला पाहिजे होतं ना. कशाने? नाही चालेल ना, याच्याने पण दिलं तरी चालेल, असं काय नाही, थोडं फास्ट. नेहाचा कचरा साफसफाई झालेली आहे. हिने काय बघा, अरे वा छान बनवलं. ते पण कशाची केली? आपल्या ब्लिंकिटच्या बॅगची. वा, चायनाचे कंट्रीमध्ये असं सेम तसंच तुम्ही लुक दिलास. हा, एकदम हवा बसत लागते, छान. अच्छा, क्रिएटिव्ह काय? क्रिएटिव्ह. ओके, तू आहेस ती. सानू बघा, सानू खेळते. सानूची सर्व खेळणी काढली सानूने बाहेर. काय सानू? हे दिवाबत्तीच आहे. ते मम्मीने चुकून टाकलं असेल. ते सोबतच आहे. सानूची खेळणी बघा. हे बघा, हे जे टॉय. अरे वा, डग किती छोटे छोटे आहेत बघा, मस्त वाटतात एक लाईन मध्ये. हे बॉटल मिनिचर्स ना. हे बघा कुठला, याला हे बोलतात आपला खोबरा इवरा हे काय करायचं. बोलतो तुम्ही सांगा. मी विसरलो, खिचणी का काय नाही ना. दुकानातून घेतला होता याला. एकदा ना मिनीने आला ना महाबळेश्वरतून घेतला होता. अच्छा. आठवण ना महाबळेश्वरला घेतला हो बरोबर मी बरोबर. अजून मागवले असे पप्पा. अजून मागवलंय. ओके. हे डग खूप भारी वाटतात पण तुझे लाईन शिर मस्त वाटतं. आणि बॉटल्स हे सर्व मिक्सर. चालेल, खेळून घेतो. ओके, मी तोपर्यंत मसाल्याची ऑर्डर घेतो. तर आता कसं आपण थोडंसं फ्री हो, आपल्या मसाला प्रोसेस चालू आहे आणि गुरुवारी आपला नवीन मसाला रेडी होतोय. काय बोलू ऍक्च्युली आम्हाला बुधवारी तयार करायचा होता, पण थोडासा आता बिझी असल्यामुळं कसं रूट कॅनल वगैरेचे हे सगळं याच्यात आहे. मग ते कसं थोडंसं झालंय पुढे मागे, एक दिवस काय नाही होत चालू. हा. तर आपण काय करूया, उद्या घेऊया करायला. ठीक आहे. ओके ओके. आणि म्हणजे परवा मसाला तयार होईल आपला. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल, स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला हवा असेल तर पटकन ऑर्डर करा. या वर्षी पाऊस खूप लवकर येणार आहे. सकाळी आज पाऊस पडून हा. गेलाय 8च्या दरम्यान. बरोबर. आणि आम्हाला म्हणजे वाटते की या वर्षी पाऊस लवकरच पडणार आहे. मी पण आज ना कुरिअर करायला गेलो होतो मसाले, म्हणजे थोडा वेळ मिळाला तेव्हा. मी विचार करते की रिक्षा एवढी खराब कशी काय झाली. मग नंतर वॉचमॅनने सांगितलं की बोलते सुबह ना पाऊस पड गया और आपने वो आम के नीचे, आपली हिंदी अशीच असते, बारिश गिर गई बोलते. और वो सब म्हणजे त्या आंब्याच्या झाडावरती जेवढी काही धूळ बिल बसली ती सगळी रिक्षावरती पडली. तर सकाळी पाऊस पण पडून गेला. चला तर फणस खातो आणि पटापट ऑर्डर घेतो. नमस्कार सर्वांना. आजचा दुसरा दिवस आहे आणि बघा मी जसं तुम्हाला सांगितलं सॉफ्टवेअरचा थोडासा प्रॉब्लेम झाला. मी आता व्हिडिओ प्ले केले. खूप जणांनी कमेंट्स केल्या का आवाज ना मागे पुढे झाले ना स्नेहा. तर मी तुम्हाला कालच सांगितलं सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम झाला आहे. आता तो प्रॉब्लेम सॉल्व करावाच लागेल. आणि स्नेहा हे बघा इथे मला मस्तपैकी ऑमलेट बनवते. तुटला ऑमलेट. आणि हे काय सोयाबीनची भाजी सांगा टिफिन मध्ये दिली. ओके, आता माझा जेवणाचा टाइम झालाय. कॉर्न बॉईल, फणसाच्या आट्या पण बॉईल केल्या. कधीपासून ठेवले तुम्ही पाहिजे का, तुम्ही बोलत पण नाही. म्हटलं केलेच का. लगेच
आता नको, आता मला सानूला आणायला जायला लागले. एक काम कर, तू ना सर्व करून ठेव, मग मी सानूला आणल्यावरती खाईन ना. आता फक्त जेवतय ना, गोळ्या खायच्या आहेत ना मला. तब्येत एवढी डाऊन आहे ना, तुम्हाला चेहऱ्यावरती असं दिसत नसेल. काढायची ना, मग कधी काढणार मग? पहिले मी डेली काढायची का नाही पहिले बोला? daily करायची. पण आता हे काय झालं, मला डोकं पण नाही चालत की मिरची आणि मसाला पण आम्हाला आज बनवायचा होता, तर त्याच्यामुळे मसाला पण नाही बनला. तर उद्या बनणार. आज बुधवार आहे, आज प्रोसेस करणार संध्याकाळी. रोस्टिंग वगैरे करणार मसाले, अख्खे मसाले असतात ते. मग त्यानंतर उद्या गुरुवार आहे, तर उद्या लवकर जाणार मसाले बनवायला. तर स्नेहाने डिश रेडी केली. दाढीचा पण प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे चपाती पण नाही खाऊ शकत असा झाला. हा, तर मला असं होतं की सोयाबीन तो सुटला परत. जाऊ दे ना, पोटामध्ये मग तोडूनच जाणार आहे. अरे पोटात तर तुकडेच होणार ते. व्हिडिओ ऑन करते ना, काय माहित काय होतं की असंच होतं. घाई करतेस ना तुम्ही, काय खाला नाही म्हणून. किती वाजले आता? कामामध्ये लागले. चला जेवण करूया मस्त. आता मस्तपैकी जेवलो, औषधं घेतली. स्नेहाने माझी नजर काढली. अजून 2 वेळेला, एक रात्री आणि उद्या सकाळी काढणार. आणि आता मी चाललोय सानूला आणायला, कारण सानूचा स्कूलचा सुटण्याचा टाइम झालेला आहे. चला जाऊया सानूला आणायला. सानू मॅम, जायचं बॅग. अच्छा, वजन आहे ना. आईस्क्रीम खाणार का? गरम करते ना भरपूर. नको नाही पाहिजे का? ओके. चला घरी जाऊया आता. तर सानूला मी स्कूलमधनं आणले ना, त्यानंतर मसाला बिझनेसवरती, म्हणजे आपला जो मोबाईल आहे त्याच्यावरती सर्वांना रिप्लाय दिले, ऑर्डर घेतल्यानंतर मग थोडासा झोपलो. किती 1 तास झोपलो ना? 2 तास झोपलो. मस्त वाटला. आणि स्नेहाने चहा दिलाय. या सर्वांनी चहा पियायला. मस्त वाफल खाल्लं. काय केलं? वाफल. एकदम फ्रेश आहे. तर आता मस्तपैकी माझा चहा पिऊन झालेला आहे. नीट आपल्यापर्यंत येईपर्यंत चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा व्ह्यू. सनसेट मस्त झालेला आहे. सूर्यदेवता आता उद्या परत भेटतील आपल्या मॉर्निंगला आपल्या गॅलरीमधून. मस्त ना. गॅलरीमधून आपल्याला सनराईज बघायला भेटतोय आणि संध्याकाळी सनसेट पण बघायला भेटतंय. सी व्ह्यू पॉईंट बघा. हा जो पावसाळ्यामध्ये आहे ना, भरपूर असं म्हणजे एकदम भारी वाटेल ना बघायला, एकदम जबरदस्त वाटेल. ही बघा, ही खाडी आहे मोठी आणि या साईडला बघताय ना समुद्र आहे. हा बघा, हा समुद्र आहे. विचार करा, जेव्हा पूर्ण भरेल तेव्हा किती भारी वाटेल. तर आता आपण गव्हाण फिश मार्केट जवळ आलो. बोईट मासा. हा, बोईस. इंग्लिशमध्ये नाही, याला मलेट फिश बोलतात. आमच्या इथे ना याला पीत मासा, बोईट मासा, पिलसा असे 3-4 नावं आहे त्याची. माणसाची नावं कमी, माशांची जास्त नावं आहेत. याच्यापेक्षा मोठे असतात. हा कुठला मासा आहे काकी? कुठला मासा आहे? वरस. अशी वरस? ही वरस नाही हो, कुठला तरी. हा, केडी. केडी फेड्डी कसली नाव आहेत माशांची? हा, हे बघा मासा बघा. ही कोलंबी आहे. ही आपली याच्यातली व्हाईटवाली कोलंबी, समुद्रातली डोलीची कोलंबी. कितीला वाटा आहे कोलंबीचा? 50 रुपयाला वाटा. हा बघा, हा 50 रुपयाला वाटा आहे. ढोमीचा पण 50 रुपयालाच वाटा असणार. दोन्ही पण घेतलं का? दोन्ही पण घेतलं. मस्तपैकी कट पण केलं बघा ताईने. किलोची वरती असणार नाही आहे 2 मासा. कितीला दिला? 700ला. दोन्ही पण 700 रुपयाला. जे तुम्हाला आता बोईट मासे दाखवले होते ना,
मी ना हे पापलेट आहेत ना उद्यासाठी घेतोय, कारण उद्या मसाला बनवायचा आहे नवीन स्टॉक. अरे सॉरी, एक फ्राय करणार आणि दोन्यांचं कालवण बनवणार. एक भरायला करू का? हां, एक भराला. भरण्यासाठी पापलेट बघा कसा कट करतात, हे बघा. ही जास्त कटिंग न कोणाला जमत पण नाही, ज्याला माहिती आहे ना तेच कटिंग करतात. झाला, ओके. चला, उद्याची सोय झाली आपली. मग आज तुझं काय करते उद्याची सोय? आजसाठी दुसरा काहीतरी घेऊन जाईल. हे बघा इथे ताई आहेत. नमस्कार ताई, काय नाव तुमचं? हिमाली ताई आहेत. तर ताईने आपल्याला ओळख दिली का आपले व्हिडिओज बघतात म्हणून. खूप छान वाटलं. किती टाइम झाला तरी व्हिडिओ बघता? वर्ष झालं असेल. अच्छा अच्छा अच्छा, थँक्यू. काय बोलता, कशात? एवढे छोटे कोलंबीचे पण सोरे काढलेले आहेत. कितीला एवढा मोठा वाटा? मग 50 रुपयाला वाटा. यांचेच आहे का ते सोडे? झिली कोलंबी. ओके ओके. आज संध्याकाळी आलो म्हणून मच्छी नाही ना. आज दिवसभर झोपलो होतो, आजारी आहे ना म्हणून. कोलंबीचा वाटा कितीला आहे? 500 किलो, 600 किलो. 1 किलो मध्ये आहेत किलो. अच्छा. आणि हे 300चे 2 वाटे लावून दे. आणि हे वाला 600 रुपये किलो, 550. अच्छा, 550 रुपयाला देणार. किलोचा आहे तो वाटा. हे बघा इथे या शिंपे जरा अलग आहे वाटतं. यानं काय बोलतात? शिपली. 100 रुपयाला वाटा. तिसरी शिंपली अलग नाही, याची अलग आहेत ना याचं गोल. तर आता आपण कोलंबी मच्छी घेतलेली आहे. जाता आता स्नेहाने सांगितलं भाकऱ्या घेऊन या. कितीला आहे? हां, 17 रुपयाला 2 द्या. बघा या गावामध्ये ना मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला भाकऱ्या पण मिळतील. सकाळची पण असतात ना, पोळी पण मिळते. भाकऱ्यांची साईज बघा. 1 मिनिट, अशी एक दाखवा ना भाकरी. वा, एवढी मोठी. एक खाली तर पोट एकदम हे होईल. चुलीवरच्या आहेत एवढ्या मोठ्या? हा, गॅस. अच्छा अच्छा, गॅसवरच्या. स्नेहा घाबरेल एवढी मोठी भाकरी बघितली तर आता आपण 2 भाकरी घेतलेल्या आहेत. चला, थँक्यू. तर आता मार्केटमधनं आलोय. तो आज हैराण होणारच. बघ, भाकरी बघून हैराण होणारच. हा, आताचीच आहे पण भाकरी बघ 17 रुपयाची. हा, 17 रुपयाची भाकरी. पहिल्यांदा बघणार आहेस तू एवढी मोठी. गावन फिश मार्केट मधनं. मशीनची गॅसवरती हे केलेले. हा, आता लगेच तुटली असती. एवढी मोठी गावात एकदम भारी भाकरी आहे. इतकी मोठी आजपर्यंत मी बनवली पण नाही आणि पहिल्यांदा बघितली एवढी मोठी. नाही बघितली आपण आधी. तर स्नेहा ना कोलंबी फ्राय करणार आहे आणि करी करणार आहे ना. हो, कारण मी विचार केला की पापलेट फ्राय करायची, मग परत उद्या पापलेट खाऊया आणि पापलेट फ्राय खाऊया. चालेल, पापलेट फ्राय आणि पापलेट फ्राय खाऊया. नाही, पापलेट खाऊया आणि पापलेट फ्राय खाऊया. तुम्हाला म्हणजे समजलं? करी आणि पापलेट फ्राय खाऊया. करी नाही, कालवण खाऊया. तेच. तर इथे आता फ्रायसाठी हिरवा वाटण टाकलाय आणि मसाला टाकलाय आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हळद आणि लिंबूचा रस टाकलेला आहे. आणि हा आहे चवीनुसार मीठ. आता मस्तपैकी मॅरिनेशनसाठी सोडूया आपण ना. हो. तर सानूला ना एक कोळंबी दिली आहे मी टेस्ट करायला की बघ परफेक्ट कुक झाली आहे का. तर ती बोलते सूप द्या. ती 4 मिनिटात पडणार बंद ना? केलाय मी. हा, पण असंच ये. अरे आरामात रस्सा गरम काय आहे, गरम खाली आहे. इकडे पण पडला राईस. झाले. कडक नाही झाली ना अशी नाही. रबड ना? सारखी. ओके. ठीक आहे. फायनली कोलंबीचा कालवण झालेला आहे. पप्पा माझे हे स्क्विड बीट पप्पा हे करतात, बनवतात ठेवतात
हा त्यामुळे बोलते आपण ना त्याला थोडं शिजवायला लागते जोपर्यंत छोटा नाही होत, कारण की मग तो असा कच्चा नाही होणार रबर सारखा. नाही स्क्वीड तसंच लागते. नाही मम्मा, खरंच एकदा मम्माने बनवला होता. अच्छा थोडे टाइम मी ते लगेच काढलं होतं रबर. कोंबीम पण नाही केली बघा दिवसभर. कसं झालंय? फ्राय Fry फ्राय पण fry. करायची अजून. मला आवडते फ्राय. आवडते? कसं झालंय? आज सानूची मज्जा आहे मग. कसं झालंय. भारी आहे नाही? ओके. आणि बघा इथे स्नेहा आता कोळंबी मस्तपैकी फ्राय करते. रवा ना? हो. कारण की तांदळाचं पीठ नाहीये. किती दिवस झाले तांदळाचं पीठ नाही? वा. तर आता आम्ही जेवायला घेतो आणि हा बघा मसाला एवढा आता आपल्याला नंतर हे करायचं काय रोस्ट करायचं आहे. चला या सर्वांनी जेवायला. कोलंबी करी. मम्मा मला राईस पाहिजे. भाकरी नाही खाणार? राईस पण भेटेल ना. ठीक आहे तू राईस खा मग. मग आता वाटीमध्ये टाकला. मी देते थांब. मग राईस वरती टाक कालवण. अजून काय? मग माझं दाखव. कावलून waste होईल. काट आहे वेस्ट. मी देते थांब. सानूची डिश रेडी. घे लिंबू पाहिजे तर घे. भाकरी आहे काम तमाम होणार तुमचं. भाकरी ही झाली डिश रेडी. भाकरी कोलंबीचा कालवण, कोलंबी तवा फ्राय आणि भाकरी, कांदा, लिंबू या सर्वांनी जेवायला. सानू एकदम बरोबर बोलली. तवा फ्राय नाही रवा फ्राय कोलंबी. ओके. कोलंबीला बघा रवा कसा परफेक्ट लागलेला आहे. एकदम परफेक्ट. टेस्टी आलं ना? मस्त एकदम टेस्टी. खूप आणि दिवसानंतर खूप बनवली दिवसातून फ्राय. मला वाटतं आता 7-8 महिने जास्त झाले. फ्राय हा, नव्हती बरोबर. केली मी खूप दिवस. कसलं भारी बटर लागतं. गार्लिक वगैरे करायचे पण आज फ्राय केली. टेस्ट लागते ना एकदम? एकदम टेस्टी कोलंबी. परफेक्ट. जसं ना परफेक्ट कुकर ते परफेक्ट झालं ते टेस्ट. आता जेवण विवण सर्व झालेलं आहे आणि आपल्याला मस्तपैकी आता मसाला बनवायचा आहे. प्रोसेस स्टार्ट करायची आहे रोस्टिंगची. म्हणून बघा स्नेहाने किचन बघा किती क्लीन केलेलं आहे. जेवढं काय आपण मसाला नसेल तरी एवढंच क्लीन असते. आणि मसाले बनवायचे म्हणून पण क्लीन करते. हो. जेवढं सगळं क्लीन करून स्वच्छ करून आता मसाले प्रोसेस घेऊया रोस्ट. कारण आम्ही ना मसाले जेव्हा पण बनवायला घेतो ना क्लिनिंग जास्त ठेवतो. असं तर ऑलरेडी क्लीन असतेच, तुम्हाला काही सांगण्याची गरजच नाही. पण जेव्हा मसाला बनवायचा तर एकदम स्वच्छ हे करून घेतो आपण. आता बनवायला का मला लागतं परत किचन साफच करायचं. मी एकदा पण केलं असतं पण नाही. आपल्याला असं वाटतं की सगळं हायजीन सोबत झाला पाहिजे. बरोबर थोडा पण घाण बघा कुठेही तुम्हाला काहीच दिसणार नाही. बघा सगळं गॅस बीस सगळं धुवून बरोबर. आणि खूप जणांचे आता एक क्वेश्चन असते. आता विषय निघला म्हणून मी एकदा पटकन बोलून देतो. खूप जण म्हणजे आपल्याला हे पण करतात व्हॉट्सअपला पण करतात आणि कधी कधी तुम्ही बोलतात का प्रोसेस दाखवत नाही. तर आम्ही प्रोसेस कधीच नाही दाखवत. आम्ही फक्त एवढंच हिंट देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. प्रत्येक नाही म्हणजे कुठल्या जेव्हा मी मसाला प्रोसेस करतो तेव्हा का नवीन मसाला तयार होणार आहे. रोस्टिंग करतो. रोस्टिंगमध्ये 3-4 तुम्हाला मसाले दाखवतो. आम्ही पूर्ण का नाही दाखवत माहितीये का? ऑलरेडी याच्या अगोदर सर्व दाखवलेलं आहे आम्ही कसा मसाला बनवतो. आणि कॉम्पिटिशन भरपूर आहे. खूप जण मसाले बनवणारे आहेत. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोसेस नाही दाखवत. आम्ही फक्त एवढंच सांगत असतो का आपला नवीन मसाला तयार होणार आहे. आम्ही किती हायजीन ठेवतो. आम्ही दाखवते रेसिपी. हा कोणच नाही दाखवत. प्रत्येकाची आपली रेसिपी आहे. तुम्ही जर आता मार्केटला मसाला घ्यायला जातात तुम्हाला माहिती ताई काय टाकलाय. आम्ही एवढं किचन ते पूर्ण हे तरी दाखवतो की आम्ही कसं रेडी करतोय. अगोदर आम्ही 3 वर्ष अगोदर सगळं प्रॉपर रेसिपी सोबत पूर्ण सुकून पर्यंत ड्रायिंग पासून सगळं प्रोसेस दाखवलेलं आहे. तर आम्हाला नंतर कुठे ना कुठे कळलं जर आपण बिझनेस करतोय आम्ही सगळी प्रोसेस. प्रत्येकाचं काही ना काही सिक्रेट असते. जर आम्ही विचार करा रेसिपी जर पूर्ण दाखवली ना तर मग आमचं सिक्रेट काय राहणार. लोक घरामध्ये बनवणार काय घेणार. बरोबर ना? आपण प्युरिटी देतो. हायजीन आहे आपला मसाला आणि क्वालिटी मेन देतोय आपण चांगली. मार्केटमध्ये काय सस्ते मसाले पण मिळतात. आम्ही जेवढ्यात मसाले बनवतो त्याचे
3 वेळा आम्ही 400 किलोचा मसाला बनवू, एवढे मसाले. आणि आम्हाला कमवायला पण स्वस्त किती आहे. चान्स होता बघा, विचार करा ना. आता तुम्ही मागचे ब्लॉग बघा, कुठल्या तरी मसाल्याचा आम्ही बद्दल बोललोय का मसाले खूप महाग झालेत, आम्ही एकतर बंद करू नाहीतर कंटिन्यू चालू करू. बरोबर. आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीने काय सांगितलं का तुम्ही मसाला बंद करू नका, तुमच्या मसाल्याशिवाय आमचं जेवण बनणार नाही. प्लस तुम्ही 1500 kg केलं ना तरी आम्ही मसाला घेऊ, 200-300 रुपये तरी वाढवा, म्हणजे जे काही तुम्हाला तुमचे पैसे निघतील. पण आम्ही अजिबात वाढवले नाही. आम्ही काय तुम्हाला सांगितलं, चल जाऊ दे, या सीझनला महाग झालाय, जेव्हा डाऊन होईल तेव्हा आपण कमवू थोडेफार बरोबर. पैसे, बरोबर, तेव्हा कव्हर करू. आम्हाला कमवायला चान्स होता, पण आम्ही वाढवले का वाढवणार? 3 वर्ष आम्ही 1 रुपया पण नाही वाढवला, नाही कमी केला नाही वाढवला. मग आता का? थोडक्यासाठी याला बोलतात ब्रँड व्हॅल्यू. आणि आपला हा ब्रँड आहे, या ब्रँडच्या मसाल्याची प्राइस ना, स्नेहा लजीज मसाल्याची प्राइस ना कधीही कमी नाही होणार आणि वाढणार पण नाही. बरोबर. हे आम्हाला नंतर आम्ही आणि विचार future ला केला. काय होईल ते आपण detect आमच्या करू जागेवरती शकतो. दुसरं कोण असतं ना तर या एवढं क्वालिटीसाठी खूप सारे पैसे घेतले आम्ही असते, हा. फक्त एकदम शुअर आहोत की आपण जे क्वालिटी तुम्हाला मसाल्याची देतोय ते कुठेही मिळणार नाही. बरोबर. 200-200 हे आहे, 300 ते रुपये तरी वाढवले असते, पण आम्ही नाही वाढवले. आम्हाला जिथे आमचे पैसे जात होते, जसं डिलिव्हरी चार्ज मध्ये 20 रुपये, तर आम्ही 20 रुपये वाढवले. आम्ही त्याच्यामध्येच समाधानी आहोत का? हो. ते तरी डिलिव्हरीचं चार्ज तरी आपल्या आपल्या खिशामध्ये नाही जात ना, परत म्हणजे आपल्याला जे मसाल्याचं मिळतोय तेवढ्यातच खुश आहोत. आपल्याला एक्स्ट्रा 1 रुपयाही नाही पाहिजे हा. तुमच्याकडून. तरी खूप लोकांचं असते काय ना काय, तर आम्ही त्यांना समजून सांगतो. आणि कसं बघा, ज्यांना घ्यायचंय, ज्यांना टेस्ट करायचं ते कसंही घेणार. हा. आम्ही या गोष्टीवरती हा विश्वास करतो. मसाला 3 वर्षापासून आपण बनवतोय. आताचं 3रं वर्ष चालू आहे. काही याच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये हा, 4थं वर्ष 4थं वर्ष कम्प्लीट होईल. आपण 2 किलो पासून स्टार्ट लागेल केला का होता. संपेल? संपेल 4 वर्ष, होतील आता. 3 वर्ष चालू आहे, म्हणजे 3 वर्ष कम्प्लीट होते, मग 4थं वर्ष चालू होईल. तर आपण 2 किलो मसाल्यापासून स्टार्ट केला होता. विचार करा, डायरेक्टली 400 याच्यावरती जंप घेतली. तर हे सर्व विश्वास आहे आणि हा विश्वास आम्हाला तोडायचा नाही कोणाचाच, म्हणून आम्ही क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज नाही करत आणि प्राइस कधी वाढवली आणि नाही. हे आम्ही विचार सारखं करा. सारखं का बोलतोय माहितीये का, 2 किलो पासून चालू आहे, कारण जे कोण नवीन युट्यूब फॅमिली असते ना ते मोटिवेट होतील हा. की जर हे लोक करू शकतात तर आम्ही पण कुठे ना कुठे काहीतरी करू शकतो. हा, खूप जण बोलतात का तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते, इन्स्पायर होतो मोटिवेशन आम्ही. मिळतोय की आम्ही पण काहीतरी करू तुमच्या शकतो. जवळ काहीच नसतं, तुम्ही एवढं खुश राहताय, मग आम्ही का नाही राहू शकत? हेच तर आहे ना इम्पॉर्टंट. जर तुम्हाला- सर्व गोष्टीमध्ये पैसा पाहिजे असं काही नाही, बरोबर ना? खुशी, समाधान पाहिजे, समाधान माणूस पाहिजे. बस. हा. आणि जर तुम्ही एक 10 तरी लोक आपल्यामुळे मोटिवेट झाले, इन्स्पायर झाले आपल्याकडून, तर आपण काहीतरी कमवलं हे आम्ही समजतो. बाकी महाकाल बाबांची कृपा आहे, देणे वाला भी वही आहे, लेने वाला भी चला, वही आहे. बोलायला लागलो आपण, भरपूर बोलतो. चला आता नाही मसाला सर्व झाला नाही का, आपण बोलूया. तर आता आम्ही फायनली मसाले भाजायला घेतलेले आहेत. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया, कारण कसं आहे माहितीये का, नंतर ना आम्ही भरपूर थकतो मसाले रोस्ट करता करता. मग नंतर ते व्हिडिओ एंड करायला पण विसरून जातो, नाहीतर कंटाळा येतो बोला. तर आताच आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आमचं नक्की कमेंट करून सांगा. आणि हा, उद्या गुरुवार आहे, तर उद्या नवीन मसाला आपला तयार होणार आहे. तर ज्याने कोणी अजूनपर्यंत आमचा स्नेहा लजीज मसाला ऑर्डर नसेल केला ना, तर नक्की एकदा ऑर्डर करून बघा. मी तुम्हाला 100% लिहून देतो, नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्याकडनंच मसाला ऑर्डर करणार. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.